ही आहे चमचमीत शेपूची भाजी. ऑफिस डब्याला द्या, मुलांच्या डब्यामध्ये देखील द्या, मुलं देखील आवडीने खातील. चमचमीत याच्यासाठी की आपण त्याच्यामध्ये मूग डाळ आणि शेंगदाणे घातलेले आहेत. तर चला, 2 जुड्या हिरव्यागार अशा शेपूच्या आपण आणलेल्या आहेत. शेपूमध्ये एक जरी पान पिवळं असेल आणि 1 दिवस जरी तुम्ही ठेवली तर पूर्ण जुडी पिवळी होईल. तर त्याच्यासाठी ताजी आणली की लगेच करून घ्यायची आणि निसताना मुळं काढून घ्यायची. बाकी जे कोवळे देठ असतात ते देखील घ्यायचे. भाजी छान लागते. त्याच्यामुळे भाजी निसायच्या अगोदर थोडीशी मूग डाळ भिजत घालायची. हिरवी मिरची आणि भरपूर लसूण या भाजीला घातला तर भाजी अतिशय चविष्ट लागते. बऱ्याच जणांना काही उग्र वास येतो वगैरे म्हणून भाजी आवडत नाही, पण असं काही नाही आहे आपल्या करण्याच्या पद्धतीवर. तर आता ही भाजी निसून घेतल्यावर मोठ्या टोपामध्ये मी चांगली 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कापायच्या अगोदर निसून घेतली म्हणजे मुळं काढून घेतली, पिवळी पानं काढून घेतली, कोवळे देठ घेतले. मस्त निसून घेतल्यावर खळखळून अशी मोठ्या भांड्यामध्ये 3 वेळा धुवून घेतली. आता भाजी निथळत ठेवली आहे पाणी, तोपर्यंत घेतलेला लसूण ठेचून घेतला आणि मिरच्या थोड्या मोठ्याच कापून घेतल्यात. जर मुलांना दिल्या स्कूलच्या टिफिनमध्ये ही भाजी दिली तर मुलांना ती सहज काढता येईल. आणि थोड्या बारीक कापल्यात, ज्यांना मिरची खायची आहे ते खाऊ शकतात. आता भाजी जी धुवून घेतली ती चांगली निथळली गेलेली आहे. आता भाजी घ्यायची, बरोबर मधोमध कापायची, पुन्हा जुळवून घ्यायची अशा पद्धतीने, म्हणजे छान अशी बारीक कापता येते. कारण आपण निसून घेतो, व्यवस्थित सेट करून ठेवलेली असते, पण ज्यावेळेस आपण खळखळून तिला धुवून घेतो त्यावेळेस ती देठ्याचे आणि शेंड्याचे साईडाच्या मिक्स होतात. मग मुठभर भाजी घ्यायची, आपल्या मुठी जेवढी बसेल तेवढी बरोबर मधोमध कापायची आणि मग एकसारखी बारीक आपल्याला अशा पद्धतीने कापून घेता येते. खूप बारीक कापायची. जी कोळी देठं घेतलेली असतात ती देखील खूप बारीक कापून घ्यायची, म्हणजे ही भाजी वाफेवरती झटपट शिजते. तर आता मी इथे सगळी भाजी कापून घेतलेली आहे. थोडी भाजी बाजूला ठेवलेली आहे. पालक बरोबर ती मी मिक्स भाजी करणार आहे. तो आपण व्हिडिओ पाहूयात लवकरच. तर चला वळूयात आपल्या भाजीकडे. आता तर भाजी कापून झाली की मी दुसऱ्या भांड्यामध्ये ती काढून घेतली. सगळी भाजी कापून झाली. चला आता गॅसकडे जाऊयात. गॅस चालू करून त्याच्यावरती ठेवली कढई चांगली तापली. त्याच्यामध्ये तेलाच्या 2 पळ्या मी घालणार आहे. ही भाजीला तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण आपला हिरवी मिरची आणि लसूण चांगला परतला गेला पाहिजे. आता तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं घातलं. या भाजीला मोहरीची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण हिरवे पालेभाज्यांना जिरं घालूनच खूप छान लागतात. आणि हिरवी मिरची भरपूर, लसूण घालायचा, थोडंसं तेल जास्त घालायचं. तर जिरं लगेचच फुललं, तेल तापलेलं होतं. मग लगेच ठेचून घेतलेला लसूण आणि ज्या मोठ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत, 7 मिरच्या आपण घेतलेल्या, तिखट आहेत खूप, त्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. चांगल्या मिनिटभर मंद आचेवर त्याला परतलं आणि कापून घेतलेली जी आपली भाजी आहे ती घातली. त्याच्यावरती भिजत घातली होती जी मूग डाळ, 1 चमचाभर मूग डाळ होती ही. तुम्हाला हवी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता ही भाजी चांगली मिक्स करायची. गॅस आपला कुठेही मोठा करायचा नाही, मंद आचेवरच ही भाजी आपल्याला करायची आहे. थोडासा वेळ लागतो, म्हणजे ती चवीला छान लागते. आता या भाजीला मीठ घालून घ्यायचं. लक्षात ठेवा, काही भाज्या असतात त्यांना मीठ कमी लागतं. मेथीची भाजी असेल 2 दाणे मीठ जास्त असेल तरी चवीला उत्तम लागते, पण शेपूच्या भाजीला 2 दाणे मीठ कमीच घालायचं. आता ही भाजी कोरडी झालेली आहे, कारण आपण भाजी निसून घेतली, धुवून घेतली आणि ती निथळत ठेवली होती, म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा अंश देखील नव्हता. त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हक्का मारला 1 चमचाभर आणि मिक्स करून घेतली. झाकण ठेवूयात. झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मंद आचेवर, कुठेही गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिटांनी तुम्ही बघताय भाजी ओलसर झाली. मी लगेच इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. हा शेंगदाण्याचा कूट कच्चाच आहे, तुम्हाला हवं तर भाजलेला देखील घालू शकता, पण मेथी आणि शेपूला कच्चे जरी शेंगदाण्याचा कूट घातला, ओबडधोबड असावा तो, तरी देखील भाज्या छान लागतात.
तुम्हाला जर क्रंची हवा असेल तर भाजी शिजत आल्यानंतर शेवटच्या मिनटाला तो घालायचा. मी थोडासा अगोदर घातला आहे. शेंगदाण्याचा कूट मिक्स करून पुन्हा झाकण ठेवते. 1-1.5 मिनिटांनी पुन्हा मी चेक करते. तळापासून भाजीला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. शेंगदाण्याने ह्या भाजीला खूप छान अशी चव लागते. त्याच्यासाठी जे शेंगदाण्याची भरड आपण घालणार आहोत ते शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे ठेवायचे. भाजी 1-1.5 मिनिटाने मध्ये मध्ये हलवून घ्यायची, नाही तर ती खाली करपू शकते. आणि कधीही भाजी मिक्स करताना हलवून घेताना तळापासून हलवून घ्यायची. आता आपण बघूया त्याच्यामध्ये जे काही दांडे आपण घेतलेत कोळे, तो शिजलेला असेल तर भाजी शिजली. तर अजूनही आता बाकी आहे, कसर आहे थोडीशी, म्हणून मी अजून 1 चमचाभर पाणी त्याच्यावर स्प्रिंकल केलेलं आहे. या पाणी स्प्रिंकल करायची गरज नाही जर आपण भाजी अगोदर निथळून दिली नाही, कारण आपण भाजी धुवून घेतली, मग ती निथळून घेतली. ती निथळेपर्यंत आपण लसूण ठेचून घेतला आणि मिरच्या कापून घेतल्या. जर पाण्याचा थोडाफार अंश त्याच्यामध्ये असेल तर वाफेने पाणी सुटतं भरपूर. त्याच्यामुळे आपल्याला 2 चमचे पाणी स्प्रिंकल करावं लागलं, शिंपडून घ्यावं लागलं. मस्त अशी भाजी वाफेवरती झटपट तयार होणारी आहे. ऑफिस डब्याला द्या, मुलांच्या शाळेच्या स्कूल टिफिनमध्ये द्या, नक्कीच सर्वांना आवडेल. अजिबात उग्र लागत नाही अशा पद्धतीने मूग डाळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून केलेली भाजी एकदा नक्की करून पहा. सर्वांना नक्की आवडेल आणि पालेभाज्या खायला कधीही उत्तम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.